त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा कधीच नव्हता. तुम्हाला माहिती आहे का, मुंबई विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी किती आहेत? पुण्यामध्ये किती विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठामध्ये मी जायच्या आधीपासून, पण मी गेल्यानंतर त्यात खूप वाढ झाली. आपल्या देशात येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी 50% 45% विद्यार्थी एकट्या पुणे विद्यापीठात येत होते, म्हणजे मी तिथे कुलगुरू असताना. त्यामुळे पुणे विद्यापीठाचा दर्जा हा फारच वेगळा होता, म्हणजे अकॅडमिकली सुद्धा. आणि मुंबई विद्यापीठ हे बजबजपुरी म्हणून जास्त प्रसिद्ध आहे, लो लेवल पॉलिटिकिंग साठी जास्त प्रसिद्ध आहे. पुणे विद्यापीठामध्ये हे सगळं यांना येऊन सरळ करावं असं नाही वाटलं तुम्हाला? पुण्याला जाऊन सरळ करावं? मला पुण्याला जाण्यामध्ये एक सातत्य जे होतं, म्हणजे पोलिटिक जस्टिस होता. आणि दुसरं म्हणजे पुण्याला सुद्धा पॉलिटिक्स असणार आहे मला माहिती होतं. परंतु तिथे आता तुम्हाला गंमत सांगतो, आपण भाषेबद्दल मगाशी बोललो ना मी, तुम्हाला माहिती आहे का, मला स्वच्छ भाषा, सो कॉल्ड प्रमाणित भाषा बोलता येत नव्हती म्हणून सगळे हसायचे. तुम्हाला माहिती आहे का, पुण्याला मी शनिवार वाड्यावर उभा राहून भाषण केलेलं आहे की पुण्याला येऊन माझं मराठी बिघडलं. जस्ट इमॅजिन. आणि हे मला मुद्दाम सांगायचं होतं त्यांना. तुम्हाला प्रत्येक वेळी असेल नसेल तुम्हाला ते सांगायचंच होतं याचं कारण असतं. नाही आहे ना, आता तुम्ही कट्टाचा अनेकवचन कट्टे केलेलं आहे, चूक आहे ते मराठीच्या दृष्टीने. तिकडे युनिव्हर्सिटीचं अनेकवचन युनिव्हर्सिट्या करतात, चूक आहे ते. आणि मी त्यांना सांगायचो सिनेटमध्ये वगैरे, चूक केली की मी लगेच दाखवायचं. ते म्हणायचे अहो आपण ते नियम तुम्हीच केलेत ना, कारण पुण्याच्याच लोकांनी नियम केलेले आहेत ना. कारण आपल्याकडे प्रमाणित भाषा किंवा तथाकथित शुद्ध भाषा म्हणजे एका जातीची मिरजदारी असते आणि ती इतरांना येत नाही. त्यामुळे माझ्या मनामध्ये इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला होता, तो दूर झाला. ती भाषा तुम्ही जाऊन तिकडे त्यांच्या मनामध्ये केलात असं? त्यांच्या मनामध्ये आय मेड देम रिअलाइज हाऊ रॉंग दे वेअर इन क्रिएटिंग दॅट. आणि मला ते माझं नैतिक कर्तव्य असं वाटलं. मग तिथे असताना डॉक्टर मनमोहन सिंगांनी मला बोलावून घेतलं. UPA 2 ज्यावेळी आलं, दुसरा जो टप्पा होता, त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग या सगळ्या कालखंडामध्ये, बाय द वे या सगळ्या कालखंडामध्ये मी नित्यनूतन डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संपर्कामध्ये होतो. आणि रिझर्व्ह बँकेत काम करत असताना तुम्हाला माहिती आहे का, 20 वर्ष रिझर्व्ह बँकेच्या सगळ्या गव्हर्नरांची, रेड्डींपर्यंत, मनमोहन सिंगांपासून रेड्डींपर्यंत सगळ्या गव्हर्नरांची भाषणांचा पहिला ड्राफ्ट लिहिण्याचं काम मी केलेलं आहे. आणि त्यामुळे मी जास्त शिकलो. जे त्यांची भाषणं लिहिणं म्हणजे हे मंत्र्याची भाषणं लिहिण्यापेक्षा वेगळं असतं. तिथे भाषणं लिहून आणि त्यांची चर्चा केल्यामुळे माझ्यातला अर्थतज्ञ जास्त चांगला झाला असा माझा समज आहे. त्यामुळे हा माझा मोठेपणा नाही, हा त्यांचा मोठेपणा आहे. नाही, पण मला असं वाटतं ना की म्हणजे चिंतामणरावांनंतर की आपल्या